प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका. आजच्या भागामध्ये अर्जुनला डिस्चार्ज होणार असतो, त्यामुळे अर्जुनला घरी जायचं असतं. चैतन्य म्हणतो, चल अर्जुन, आता आपण घरी जाऊया. अर्जुन म्हणतो, आधी मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन महिपतला भेटून येतो, नंतर आपण घरी जाऊयात. आणि तो लगेच महिपतला भेटायला जातो आणि तो म्हणतो, महिपत, तू 22 वर्षापूर्वी जो अपघात केला होता त्याबद्दल तू कबुली दिलेली आहेस, पण त्यामागचा तुझा बॉस कोण होता हे तू स्वतः केलेलं नाही. ज्याने कोणी तुला सुपारी दिली होती त्याचं नाव काय होतं हे तू सांग. आणि हे तू जर सांगितलं तर तुझी शिक्षा पण कमी होईल आणि तू याच्यातून सुटशील, कारण तो जो मास्टर माइंड होता त्याला आम्ही मग पकडू. महिपत म्हणत असतो, सुभेदार साहेब, तुम्हाला त्याचं नाव पाहिजे ना? बर, सांगतो मी नाव. लगेच इकडे नागराज येतो आणि त्याच्याकडे खूप रागाने बघत असतो. इकडे अर्जुनला थोडंसं क्लिक होतं की हा नागराजकडे असा का बघतोय, नागराज काकाचं तर नाव घेणार नसेल ना. पण हे त्यांनी मनातच म्हटलंय आणि तिथेच हा सीन संपवला. इकडे प्रिया घरी सगळ्यांसाठी पोहे बनवण्याचं काम करत असते. नंतर ती विमलकडे जाते आणि म्हणते, विमलताई, पोहे वगैरे कुठे ठेवले? मी आज सगळ्यांसाठी नाश्ता बनवते. विमल म्हणते, त्यात तू पोहे भिजवून वगैरे घे आणि नंतर पोहे झाल्याच्या नंतर वरून खोबरं वगैरे पण पेरावं लागतं बरं. ती म्हणते, अगं तू काय सांगते, मला का पोहे वगैरे पण येत नाही असं वाटतंय तुला? नंतर ती म्हणते, तू सांग फक्त कुठे. आणि ती तयारीला लागते. इकडे कांदा वगैरे कापत असते, पण ती वेगळ्या स्टाईलने कापते. हे खूपच वेळ दाखवलेलं आहे. आणि नंतर पूर्णा आजी तिला दूध मागतात, तर ती कांदा कापलेल्या हातानेच दुधाला हात लावते आणि त्या दुधाला पूर्णपणे कांद्याचा वास लागतो आणि पूर्णा आजीला नेऊन देते. तोपर्यंत राहिलेलं दूध जे आहे ते थोडं करपतं आणि पूर्णा आजी पण ते जे दूध दिलंय ते घेत नाही, कारण त्याचा उग्र वास येत असतो. पोलीस स्टेशनमध्ये नंतर अर्जुन त्यांना इन्स्पेक्टर साहेबांना खुणवतो की नागराजला आत घेऊन या. आणि नागराज आत येतो आणि म्हणतो, महिपत, सांग सुमनला कुठे ठेवलंय, सांग पटकन, तूच केलंय ना काहीतरी. अरे मी तुझी साथ सोडली तर तुझा माझ्यावर राग होता ना, मग तू सुमनला का त्यामध्ये ओढलंय? ती माझी बायको आहे, सांग पटकन तिला कुठे ठेवलंय. महिपत आणि ते एकमेकांकडे खूप रागाने बघत असतात, पण तो काही सांगतच नाही. आणि नंतर नागराज म्हणतो, सांग महिपत, कुठे ठेवलंय? खूप रागामध्ये आलेला असतो आणि परत तुझ्या मेलेल्या मुलीची प्रिया इकडे आजीला बोलत असते. आजी म्हणते, अगं तू इथे काय करतेय? ती म्हणते, मी स्वयंपाकघरात पोहे बनवते. ती म्हणते, मग झालं, काहीच कामाचं नाही असणार आहे ते सगळं. आणि इकडे पोलीस स्टेशनमध्ये नागराज खूप मोठमोठ्याने ओरडत असतो की सांग महिपत, सांग. आणि महिपत त्याच्याकडे बघत असतो. इकडे अर्जुनला थोडंफार समजतं की हा नागराज असं का करतोय. तो परत इन्स्पेक्टर साहेबांना खुणवतो आणि म्हणतो, याला बाहेर घेऊन जा. सांग महिपतला तुझ्या मेलेल्या मुलीची शपथ आहे, ती पण तुझ्यासारखी अशीच कोठडीत असताना मेली होती. सांग माझी सुमन कुठे ठेवली आहे आणि सांग त्या मास्टर माइंडचं नाव पण सांग. इकडे महिपत थोडा अडकतो, कारण त्याला त्याच्या मुलीची काळजी असते आणि तो काही नाव घेत नाही. अर्जुन इकडे पोलिसांना खुणवतो की यांना बाहेर घेऊन जा आणि नागराजला बाहेर घेऊन जातात. तरी पण नागराज बोलायचं काही थांबवतच नाही. तो त्या गेटमधून बघतो आणि म्हणतो, सांग महिपत, सांग. मला तर तुझा खूप राग आलेला आहे. माझ्या दादाचा कुणी केला होता त्या मास्टर माइंडचं नाव सांग. आणि खूप रागाने बघत असतो. त्याला असं सांगायचं असतं की माझं नाव तर घेणार नाही ना. आणि महिपत पण नाव काही घेत नसतो, कारण त्याला असं वाटतं की हा समीरा शेख जिवंत आहे म्हणून सगळ्यांना सांगेल आणि परत माझी साक्षी तुरुंगात जाईल याची त्याला काळजी असते. नंतर नागराज सुमनकडे जातो आणि सुमनला म्हणतो, तोंड बंद ठेवायचं. ती म्हणते, का? तुम्हीच दादा आणि वहिनींचा अपघात घडवून आणला होता ना, आता माझ्या सगळं लक्षात येतंय. महिपतला तुम्ही काळ डांबून ठेवलं होतं, महिपत तुमचं नाव घेईल म्हणूनच ना. ते म्हणते, सुमन गप, तू हे जर कुणासमोर बोलली ना. सुमन म्हणते, मी जगाला ओरडून ओरडून सांगणार आहे, माझाच नवरा
या अपघात घडवून आणला होता आणि माझा नवरा खूप दुष्ट माणूस आहे, अजिबात माणूस म्हणून घ्यायच्या लायकीचा नाही, ती खूप जोरात ओरडून सगळ्यांना सांगत असते. पण तिचा आवाज कुणीच ऐकत नाही. आणि नंतर प्रिया आणि नागराज एकमेकांना भेटतात आणि ते म्हणतात, आपल्याला जर महिपतचं तोंड बंद ठेवायचं असेल तर एकच प्यादा आहे, ते आपल्याला वापरावं लागेल. इकडे अर्जुन परत महिपतला भेटायला जातो आणि त्याला म्हणतो, तू त्या मास्टर माइंडचं नाव नाही सांगितलं तर तुला काय वाटतं आम्ही शोधू शकणार नाही? अरे मी आधीच सेटिंग लावून ठेवली आहे आणि त्या मास्टर माइंडचं नाव मला समजलं सुद्धा आहे.